नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, आपण एकदम खतरनाक आणि आताची चालूची ट्रेंडिंगची डिझाइन आपण बनवलेली आहे। तुम्हाला आता पुढे व्हिडिओ पाहायला भेटेलच। त्याची PLP फाईल देखील तुम्हाला भेटेल। त्याची लिंक ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला लागेल तो पासवर्ड या व्हिडिओत तुम्हाला 2 स्टेप मध्ये आपण बोलून सांगितलेला आहे, त्यामुळे तो तुम्हाला व्हिडिओ ऐकायला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पासवर्ड आपण कॅपिटल लेटर मध्ये तुम्ही पासवर्ड यूज करायचा आहे। आपण पासवर्ड 2 स्टेप मध्ये दिलेला आहे या व्हिडिओत आहे। आणि मित्रांनो, पासवर्ड कोणीही कमेंट करू नये। तुम्हाला पासवर्ड मिळाला, नक्कीच तुम्ही वापर करा। ती PLP फाईल देखील तुम्ही यूज करू शकता तुमच्या कामासाठी। तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। त्याचपूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि छानशी कमेंट देखील करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता बघू शकताय, जसं की तुम्ही थंबनेलला पण बघितलंय, व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण बघितलंय आणि आता तुम्हाला इथून पुढे पाहायलाच भेटेल। इथे तुम्ही बघू शकता की आता आपण आपली PLP फाईल ओपन केलेली, एकदम टॉप एकदम क्लासिक अशी ही आपण PLP फाईल बनवलेली आहे। तर हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंड, जे की आपण बऱ्याच बॅनरमध्ये आपण एकसारखा आपण डिझाईनमध्ये एकसारखा आपण बॅकग्राऊंड वापरतोय, त्याच प्रकारे आपण हे देखील बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे। त्याच प्रकारे त्याला केलं लॉक। त्याच्यानंतर इथे आपल्याकडे ही एक PNG आपण बनवलेली आहे, पूर्ण पब्लिक होतं, त्या पब्लिकच्या पण ही एक ब्रश इफेक्टचा यूज करून आपण ही PNG बनवलेली आहे। आता इथे तुम्हाला इथं मध्येच घोडा पाहायला भेटेल। आता जशी रिक्वायरमेंट असते तशी आपण डिझाईन बनवत असतो आणि ती बनवलेली डिझाईनची PLP फाईल आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतोय। तर इथे आता त्यांची रिक्वायरमेंट होती की आपल्याला त्यांचा बैल देखील त्यांचा घोडा देखील डिझाईनमध्ये टाकायचा आहे। तर इथे आता आपण टाकून घेतलेलं आहे। जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओत देखील सांगितलेलं आहे की आपल्या PLP फाईलमध्ये लेअरवर खाली असतात, जो इमेज जी PNG जे टेक्स्ट आपल्याला जसे अलाइनमेंट करायचे असतात त्या हिशोबाने आपण ते बॅकग्राऊंडमध्ये आपण म्हणजेच आपल्या डिझाईनमध्ये सेट करत असतो। त्यासाठी आपली लेअर वर खाली होत राहते। ते इथे आता आपण परत आपली जे 2 बैल आहेत त्यांची आपण इथे PNG ॲड करून घेतली। एकदम प्रॉपर कटिंग मित्रांनो आपण करून घेतलेले। जर तुम्हाला माहीत नसेल कटिंग कशी करायची तर तुम्ही आपले मागील व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकताय की त्यात आपण दाखवलेलं आहे कशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं ऑनलाईन, एकदम फ्री, जास्त वेळ न घालवता। त्याच्यानंतर इथे शंकर महादेवांचे एक PNG आपण इथे ॲड करून घेतलेली आहे। तर तुम्हाला याचे आपण जे थोडेफार काय कलर फिल्टर्स वगैरे जे आपण यूज केलेले आहेत ते इथे तुम्ही बघू शकताय। सेटिंगमध्ये जाऊन ते तुम्ही चेंज करू म्हणजे चेक करू शकताय किंवा चेंज देखील करू शकताय। इथे आता आपण हे एक ब्रश PNG आहे मित्रांनो। इथे आता आपल्याला टेक्स्ट आपलं जे टाकायचं आहे, आधारस्तंभ वगैरे जे खाली आपण टेक्स्ट टाकतो ते टेक्स्ट हायलाईट होण्यासाठी आपण डार्क कलरमध्ये PNG यूज करत असतो। तर इथे आपण ती PNG यूज करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला वरती आपलं मैदानाचं नाव वगैरे टाकायचं आहे, त्यासाठी इथं आपण ही PNG ॲड करून घेतलेली आहे। आता जी आपण सेट केलेले आहे त्यामुळं आपण त्यांची पोझिशन चेंज करणार नाही आहे, त्यासाठी तरी पण तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता तुम्ही, ही PNG आहे, त्याचा देखील आपण कलर फिल्टर्समध्ये आपण चेंजेस केलेले आहेत। तुम्ही PLP डाउनलोड केल्यानंतर तुम्ही चेक करू शकताय। तर इथं आता आपण ढाल आणि गदा ह्या अशी 2 PNG आपण 2 PNG आपण इथं ॲड करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथं आता तुम्ही बघू शकताय की आपण आपलं जे हे टेक्स्ट आहे, जे की तुम्हाला मगाशीच सांगितलं की
मैदानाचं नाव लोकेशन आपण हे इथं टाकत असतो ते आपण इथं टाकून घेतलेले तुम्ही बघू शकता. सोनार सिद्ध यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत हे असं आपण टेक्स्ट टाकून घेतले. संपूर्ण टेक्स्ट हे श्रीलिपी कन्वर्टेड आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर श्रीलिपी फॉन्ट असेल तर नक्कीच तुम्ही चेंज करू शकता किंवा युनिकोड पॉडचा यूज करून तुम्ही ते टेक्स्ट चेंज करू शकताय. तर आता इथे तुम्ही बघू शकताय परत आपण लोकेशन टाकलेले इथे मौजे निमसोड रोड तालुका खटाव जिल्हा सातारा हे टेक्स्ट तिथं टाकून घेतलं. त्याचबरोबर मैदानाचं परत आपण नाव वगैरे थोडं जे आपण प्रत्येक बॅनरमध्ये टाकत असतो आज झालेल्या मैदानाचा रितसर 3 फेरे पळून हे असं आपण एक स्मॉल टेक्स्ट टाकत असतो. त्याच्यानंतर आपला जे नंबर आलेला आहे तो रक्कम वगैरे हे बाकीचे डिटेल्स आपण टाकत असतो. त्यासाठी आपण वेगळा फॉन्ट घेतो. तर वेगळा फॉन्ट कशासाठी मित्रांनो, तर वेगळ्या फॉन्टच्या माध्यमातून आपलं जे टेक्स्ट हायलाईट करायचं आहे ते टेक्स्ट हायलाईट झालं पाहिजे. तर आपल्या या डिझाईनमध्ये आपला जो कितवा नंबर आलेला आहे ते टेक्स्ट हायलाईट व्हावं यासाठी आपण बोल्ड फॉन्ट आपण हा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय की आता आपण नाव टाकून घेतलेलं आहे. इथे अशा प्रकारे आपण नाव टाकून घेतलेले आहे श्रीलिपी फॉन्टच्या श्रीलिपी कन्वर्टेड श्रीलिपी फॉन्टच्या माध्यमातून हे आपण टेक्स्ट टाकून घेतलेले आहे. आजच्या व्हिडिओचा पहिला पासवर्ड बैलगाडा कॅपिटल बैलगाडा. तर त्याच्यानंतर इथे पुन्हा एकदा आपण दुसऱ्या मालकाचं आपण नाव टाकून घेतलेलं आहे. त्याचं तुम्ही कलर वगैरे तुम्ही चेक करू शकता आपण कोणता आणि कशा प्रकारे घेतलेला आहे. श्रीलिपी फॉन्टचा यूज करून आपण हे टाईप करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आता ड्रायव्हरांचं नाव देखील आपण टाईप करून घेतलेलं एक सिंगल फॉन्टच्या माध्यमातून आपण हे टाईप करून घेतलेले आणि त्याला डबल कलरमध्ये आपण यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जसं की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की ते आपण आता इथे तुम्ही बघू शकता आपलं फॉन्ट आपण जे हे टेक्स्ट टाकलेलं आहे ते हायलाईट कशा प्रकारे होतं आहे. तर मित्रांनो ते ब्रश PNG आपण एवढ्यासाठीच की आपण जे टेक्स्ट टाकलेलं आहे ते हायलाईट झालं पाहिजे त्यासाठी आपण डार्क कलरमध्ये ते यूज करतो. आता इथे आपण खाली जे आपलं पुन्हा एकदा हायलाइटेड टेक्स्ट इथे आपण टाकून घेतलेले आम्ही जिंकतो ते मन आणि करतो तो नाद ह्या अशा प्रकारे आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे हे आपण फ्लावर PNG इथे आपण टाकून घेतलेले. तुम्हाला जर ह्या अशा प्रकारे PNG हवे असेल तर तुम्ही PL फाईलमधून देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन डायरेक्ट डाउनलोड देखील करू शकता. नक्कीच फ्रीमध्ये अवेलेबल असते. आता इथं तुम्ही बघू शकता आपण बैलाचं नाव टाकून घेतलेलं आहे. डिजीफॉन्टचा यूज करून आपण हे नाव टाकून घेतलेलं आहे. त्याच प्रकारे आपले क्राऊनची PNG देखील आपण इथे ॲड करून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे आता या घोड्याच्या नावाचे घोड्याच्या फोटोचे तिथं आधारस्तंभ आणि त्याचं नाव हे आपण टाईप करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण दुसरं नाव देखील बघू शकता कशा प्रकारे आपण टाकलेलं आहे आणि त्याला आपण टेक्स्चर इफेक्ट यूज केलेलं म्हणजेच आपण टेक्स्चर आपल्याकडे होते टेक्स्चर बनवलेले आपण ते टेक्स्चर आपण इथे त्याला ॲड केलेले आहेत. आपले जे बैलाचं नाव आहे त्या टेक्स्ट फाईलला आपण ॲड करून घेतलेले आहेत. आता इथे आपण हे तिन्ही टेक्स्ट हायलाइटेड करतो हे अनसेन करतो. ते तुम्ही बघू शकता की इथे आपण टाकून घेतलेले भोंडा सोन्या हे असं नाव होतं त्यांचं त्यामुळे आपण वरती ते भोंडा टाकलेलं आहे खाली सोन्या जे मोठं नाव आपलं नाव मेन नाव आहे बैलाचं ते आपण नाव टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर पब्लिक किंग आणि इकडे आदत किंग हे देखील आपण टेक्स्ट आपले टाकून घेतलेलं आहे आणि त्या टेक्स्टला देखील तुम्ही बघू शकता की आपण जो बैलाच्या नावाला टेक्स्चर आपण यूज केलं आहे तेच टेक्स्चर इथे इंग्लिशमध्ये आपण नाव टाकून घेतलेले आहे. आदत किंग आणि पब्लिक किंग या टेक्स्टला देखील टाकून घेतलेलं आहे. त्याचप्रकारे आपण क्राऊन PNG वापरलेले त्या क्राऊन PNGला देखील तेच आपण टेक्स्चर यूज केलेलं आहे. तर फायनली मित्रांनो येतो तो म्हणजे आपला लोगो. तो लोगो आता आपण अशा प्रकारे इथे ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता
इथं आपण आपला लोगो ॲड करून घेतला आहे. तुम्हाला बघू शकताय तुम्ही मित्रांनो पण कशा प्रकारे ॲड केलेलं आहे. आणि या व्हिडिओचा दुसरा पासवर्ड शर्यत, कॅपिटल शर्यत. मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून आपण प्रत्येक वेळेस नवीन व्हिडिओ नवीन बॅनर डिझाईन आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळावे यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.